राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासूनच फोडाफोडीचं राजकारण पिंपरी चिंचवडनं अनेकदा पाहिलंय। अजितदादांनी डावपेच वापरले। याच डावपेचात तयार झालेल्या लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांनी अजितदादांसमोरच मनपाचं आव्हान निर्माण केलंय। माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, त्यांनी ह्या भानगडीमध्ये पडू नये। पक्षाच्या संदर्भातली जी भूमिका आदरणीय पवार साहेबांनी पक्षाने स्वीकारलेली आहे त्या भूमिकेचं समर्थन करून पक्षाच्या पाठीशी त्यानं उभं राहायला पाहिजे। असे स्पष्ट होते की अजित पवारांनी जे पेरले होतं तेच या निमित्ताने उगवलेले आहे आणि त्यामुळे अजित पवारांच्या नेतृत्वालाच एक प्रकारे या लोकांनी आव्हान दिलेले आहे। बंडखोरीतूनच जन्माला आलेल्या राष्ट्रवादीला आता त्यांच्याच बालेकिल्ल्यात याच बंडखोरीचं ग्रहण लागलंय। जे पेरलं तेच उगवलं अशी स्थिती सध्या निर्माण झालीय। ज्या पुणे जिल्ह्यात अजित पवारांचा शब्द प्रमाण मानला जात होता त्याच पुण्यामध्ये आज अजित पवारांच्या विरोधात अनेक नेत्यांनी बंड करत दंड थोपाटलेत। अजित पवार यांनी आतापर्यंत केलेल्या राजकारणाचाच तो एक परिणाम आहे अशी चर्चा आता सुरू झाली। त्याचमुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं जे पेरलं तेच उगवलं अशा पद्धतीनं राष्ट्रवादीची सध्याची वाटचाल सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पांचाळसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।